चित्रा वाघ यांचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल. संदेशखालीतील घटनेचा निषेध करत ठाकरेंसह राठोरांवर साधला निशाणा. कराडमध्ये भाजपा महिला मोर्चाच्या वतीने जोरदार निदर्शने. पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे झालेल्या महिला अत्याचाराच्या निषेधार्थ कराड भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भाजपाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत कराड येथे गांधी पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी ममता बॅनर्जीसारखी खुद्द एक महिला असताना इथल्या महिलांची प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान दिवसाढवळ्या पायदळी तुडवला जात आहे. या महिलांवरील अत्याचारांची तातडीने चौकशी करून अन्यायग्रस्तांना न्याय द्यायला हवा अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली. या निदर्शनात भाजपा महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड. संदेशखालीसारख्या घटना या संपूर्ण देशाला लाजेने मान खाली घालवणाऱ्या अशा या घटना आहेत. विशेष म्हणजे ज्या पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असताना सुद्धा ज्या पद्धतीने महिलांना नागवण्याचं काम करण्यात येतंय हे अतिशय निषेधार्ह आहे. करतंय कोण? तृणमूल काँग्रेसचे म्हणजेच ममता बॅनर्जींचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी अशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार करत आहेत. संदेशखाली हे तर महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या हिमनगाचं फक्त टोक आहे. आज 55 दिवस त्याला दडवून ठेवलं होतं. भारतीय जनता पार्टीच्या रेट्याने आज देशभरामध्ये विविध आंदोलनं, आजच नाही गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्या रेट्याने त्याला काल त्या ठिकाणी अटक करण्यात आली असं दाखवण्यात आलं. पण आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने पाहिलं आहे की अटक करण्यात आलेल्या आरोपीची जी बॉडी लँग्वेज होती, तो ज्या पद्धतीने त्या ठिकाणी चालत होता, याच्यावरनं दाल में कुछ काला नहीं तो पूरी दाल ही काली आहे. हा आहे कोण? शहाजहान खान. हा शहाजहान जो आहे हा बांगलादेशातला आहे आणि त्या ठिकाणी 10,000 कोटी रुपयांचा गोरगरिबांना देण्यात येणाऱ्या राशनचा घोटाळा याने केला आहे. याच घटनेमध्ये पश्चिम बंगालची एक महिला मंत्री ज्योतिप्रिया हिलासुद्धा त्या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. या शहाजहानला ज्या वेळेला संदेशखालीमध्ये ईडीचे अधिकारी पकडायला गेले त्यावेळेला त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. ही मुजोरी येते कुठून? सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की 55 दिवस देश आक्रोशात असताना, या राज्याची महिला मुख्यमंत्री असतानाही अशी काय मजबुरी आहे की ममता बॅनर्जी ही मूग गिळून त्या ठिकाणी बसली होती. आणि त्यासाठीच आज आम्ही सगळ्याजणी महाराष्ट्रामधला भारतीय जनता पार्टीचा महिला मोर्चा हा पश्चिम बंगालातल्या आमच्या सगळ्या ताईंच्या दुःखामध्ये आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि ममता बॅनर्जीच्या सरकारचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे जमलेलो आहोत. मला आनंद आहे की अतिशय कमी वेळामध्ये कराड आणि सातारा जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, माझ्या सगळ्या भगिनी या मोर्चामध्ये सहभागी झाल्यात, या निषेध मोर्चामध्ये. आणि तुम्ही बघितलं कि नहीं चलेगी ममता बनर्जी तुम्हारी जो तानाशाही है वो बिल्कुल नहीं चलेगी अशा आशयाचा आम्ही त्या ठिकाणी घोषणा दिलेल्या आहेत आणि यांची तानाशाही आम्ही सहन करणार नाही. याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे ही सुद्धा भारतीय जनता पार्टीची त्या ठिकाणी मागणी आहे.